मित्रांनो, राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू आहे। कुंभमेळ्यावरून किंवा गंगा नदीच्या पाण्यावरून राज ठाकरे यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा व्हिडिओ मी माझ्या यूट्यूबवर सुद्धा टाकलेला आहे। आणि मित्रांनो, या अनुषंगाने काही असे मुद्दे आहेत ज्यावर महाराष्ट्रामध्ये कोणीही चर्चा करत नाही, म्हणजे परत सत्य दाबण्याचा कुठेतरी प्रयत्न होत आहे। आणि मित्रांनो, या अनुषंगाने उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सत्य सांगितलेलं नाही किंवा राज ठाकरे यांचे जे समर्थक आहेत यांना सुद्धा सत्य सांगता येत नाही, किंवा जे भारतीय जनता पार्टीचे लोक आहेत हे तर मुळातच अंध आहेत, हे मुळातच अधार्मिक आहेत, हे मुळातच हिंदू विरोधी आहेत। लक्षात ठेवा, भारतीय जनता पार्टीचे लोक हे हिंदू विरोधी आहेत। काही लोकांना आश्चर्य वाटेल की भारतीय जनता पार्टीचे लोक हिंदू विरोधी कसं काय, तर ते तुमच्या पुढे लक्षात येईल। आता मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये हिंदू धर्माचा अजेंडा चालवणारं सर्वात मोठं संघटन म्हणजे वारकरी संप्रदाय, आणि ह्या वारकरी संप्रदायातील असंख्य कीर्तनकार, असंख्य प्रवचनकार, असंख्य भागवतकार जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा उल्लेख करताना हिंदू भूषण असा उल्लेख करतात। लक्षात ठेवा, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा उच्चार हिंदू भूषण या शब्दाने करतात। मग मित्रांनो, जर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज हिंदूंचे भूषण असतील आणि या तुकाराम महाराजांनी कुंभमेळ्याबद्दल, महाकुंभाबद्दल काय म्हटलेलं आहे हे मी माझ्या 2-3 व्हिडिओमध्ये याच्या अगोदर सांगितलेलं आहे, आणि जे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलं तेच आज राज ठाकरे यांनी सांगितलेलं आहे। लक्षात ठेवा, तुकाराम महाराजांनी सांगितलं, आली सिंहस्थ पर्वणी नाभ्या भटा झाली धनी। तुकाराम महाराज म्हणतात, अंतरी पापाच्या कोडी वरी वरी बोडी डोई दाढी। तुकाराम महाराज म्हणतात, आंघोळ केल्याने पाप जाणार नाही, तुमच्या अंतर्मनातलं पाप तसंच राहणार आहे। आणि कुंभमेळ्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय फायदा होणार, तर तुमचा श्रम व्हायला जाणार, तुमचा पैसा व्हायला जाणार, तुम्हाला काही सुद्धा भेटणार नाही। भेटणार कुणाला, तर भटाला। हे वाक्य तुकाराम महाराजांचं आहे। म्हणजे राज ठाकरे यांच्याही पुढे एक पाऊल जाऊन तुकाराम महाराज म्हणतात। लक्षात ठेवा, राज ठाकरेच्या 1 नाही 2 नाही 10 पावलं पुढे जाऊन तुकाराम महाराज कुंभमेळ्यावर टीका करताना, टिप्पणी करताना दिसत आहेत। परंतु कोण तो पांचट तुषार भोसले आहे का? हा वारकरी नाही। लक्षात ठेवा, हा वारकऱ्याच्या वेशामध्ये, वारकऱ्याच्या भेषामध्ये शिरलेला एक पंचट व्यक्ती आहे, आणि हा राज ठाकरे यांना हिंदू विरोधी ठरवत आहे। मग हिंदू भूषण असणारे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज कोण? मग तुकाराम महाराज हिंदू भूषण नाहीत का या तुषार भोसलेच्या म्हणण्यानुसार? मित्रांनो, मग खरे हिंदू कोण, तुकाराम महाराज की तुषार भोसले? खरे हिंदू कोण, उद्धव ठाकरे की भारतीय जनता पार्टीचे चेले चपाटे? मित्रांनो, असंख्य, आता एक 8-10 दिवसापूर्वीची गोष्ट आहे, आमच्या बीड जिल्ह्यामध्ये एक जणाने कुंभमेळ्याचं पाणी आणलं आणि तो देवाच्या मूर्तीवर ते पाणी टाकायला घेऊन चालला। म्हणला गंगा नदीचं पवित्र पाणी आहे। अरे म्हटलं, गंगा नदी आपल्यासाठी, भारतीयांसाठी पवित्र आहे, माझ्यासाठी सुद्धा पवित्र आहे। आपल्या धर्मग्रंथामध्ये गंगा नदीचं खूप महत्त्व सांगितलेलं आहे, परंतु त्या पाण्यामध्ये मल आहे, माणसाची विष्ठा आहे, मूत्र आहे, आणि असं पाणी देवाच्या मूर्तीवर टाकणं कितपत योग्य आहे? परंतु ते त्याला पटलं नाही, पचलं नाही, म्हणजे सत्य न पचणं। लक्षात ठेवा, तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, तुका म्हणे मज सत्याची आवडीक, तुका म्हणे सत्य सांगोत येती रागे तरी येवोत, सत्य तोची धर्म असत्य ते कर्म अनिक हे वर्म नाही दुजे, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला। सत्याला तुकाराम महाराजांनी धर्म म्हटलेला आहे, सत्य बोलायला तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, सत्याची आवड असल्याचं तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे। आणि असं असताना लोकांना जर ते मूत्र असणारं पाणी, विष्ठा असणारं पाणी आणि ते पाणी प्यायचं, अरे वा 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 वा। म्हणजे एकीकडे भारतीय जनता पार्टीतले जे लोक स्वतःला हिंदू म्हणून घेत आहेत, वास्तविक हे हिंदू नाहीत। असा जर एखादा माणूस हिंदू असता, आपल्या धर्माचा असता, तर त्याला आपल्या धर्माच्या
आपल्या बांधवांच्या आरोग्याची काळजी असती. असं घाण पाणी, प्रदूषित पाणी कोणी आपल्या बांधवांना, आपल्या स्वतःच्या धर्मीयांना पाजीन का? लक्षात ठेवा. आणि हे मी म्हणत नाही, भारतामध्ये मोदीचं सरकार आहे. लक्षात ठेवा, भारतामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. आणि या सरकारच्या अधीन असणाऱ्या यंत्रणेचा हा रिपोर्ट आहे की त्या पाण्यामध्ये मल आणि मूत्र आहे. लक्षात ठेवा, हा रिपोर्ट मोदी सरकारचाच आहे. म्हणजे यामध्ये किमान भारतीय जनता पार्टीच्या अहिंदूंना, हिंदू म्हणत नाही, अहिंदूंना नावं ठेवायला येथे जागा, कसलाही स्कोप नाही. आणि याच्याही पुढं जर यांच्या डांगीमध्ये जर दम असेल तर यांनी तुकाराम महाराजांना नाव ठेवून दाखवावं आणि तुकाराम महाराजांचा हा अभंग खोडून दाखवावा. परंतु यांच्यामध्ये कसलीही हिंमत नाही. यांना ना हिंदूंचं काही देणं घेणं आहे. आज 80 कोटी हिंदू 5 किलो राशनावर यांनी आणून ठेवलेले आहेत. दारिद्र्य रेषेमध्ये गेलेले आहेत. आज देशातील 140 कोटी लोकसंख्येपैकी जवळपास 90 कोटी लोकांकडे खर्चायला पैसे नाहीत. आणि ज्या 90 कोटी लोकांकडे खर्चायला पैसे नाहीत मित्रांनो, त्यातील 90% हिंदू आहेत. मुस्लिमांकडे किमान खर्चायला थोडेफार पैसे आहेत, परंतु हिंदूंकडे खर्चायला सुद्धा पैसे नाहीत. हे भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व आहे का? या परिस्थितीला मी काँग्रेसला सुद्धा तितकंच जबाबदार धरत आहे. आम्ही तटस्थ आहोत, आम्हाला कोणाशीही काही देणं घेणं नाही. ही जी राजकीय यंत्रणा आहे, परंतु काँग्रेस किमान धर्माचा वापर करत नाही, परंतु हे लोक धर्माचा वापर करून तुकाराम महाराजांना बदनाम करण्याचं काम करतात. तुकाराम महाराजांची गाथा यांच्याच पूर्वजांनी बुडवलेली आहे. का बुडवली तुकाराम महाराजांची गाथा? असं काय होतं तुकाराम महाराजांनी लिहिलेलं की धर्मपंडितांना, अरे आताचे त्या काळातले धर्मपंडित, त्यांचेच वारस म्हणजे आताचे धर्मपंडित जे भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत, म्हणजे त्यांना असं काय वावगं वाटलं, काय असं वाटलं की तुकाराम महाराजांनी काय काय लिहिलं की धर्म बुडाला आणि तुकाराम महाराजांची गाथा बुडवली. आणि मित्रांनो, ते लोक आज पर्याय नाही म्हणून तुकाराम महाराजांना डोक्यावर घेऊन नाचावंच लागतं, पर्याय नाही म्हणून. अगदी तेच महात्मा फुले प्रबोधनकार ठाकरे उद्धव ठाकरेंचं वाक्य. उद्धव ठाकरे काय म्हटले की लोक मला, भारतीय जनता पार्टीचे लोक मला विचारतात की तुम्ही कुंभमेळ्याला का गेले नाहीत. त्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी उत्तर देणं अपेक्षित होतं, मी प्रबोधनकार ठाकरेंचा नातू आहे, मी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा वारकरी आहे, मी तुकाराम महाराजांचा हिंदू आहे. परंतु ते उत्तर उद्धव ठाकरे यांना देता आलं नाही. यामुळे आजच्या दिवशी तरी किमान राज ठाकरे जिंकलेले दिसत आहेत आणि उद्धव ठाकरे या बाबतीत हरलेले दिसत आहेत. त्यांनी भारतीय जनता पार्टीला टोचण्याचा प्रयत्न केला, विरोध करण्याचा प्रयत्न केला. त्या बाबतीत उद्धव ठाकरे यांचं स्वागत आहे, परंतु ज्या भाषेमध्ये उत्तर द्यायला हवं होतं तो ठाकरी बाणा, खास करून प्रबोधनकारांचा बाणा दिसला नाही. लक्षात ठेवा. आणि हे दिसणं महत्वाचं आहे. आपला वारसा हा प्रबोधनकारांचा आहे, आपला वारसा हा तुकोबारायांचा आहे, आपला वारसा हा बाबासाहेब आंबेडकरांचा आहे, आपला वारसा हा महात्मा फुलेंचा आहे, आपला वारसा हा छत्रपती संभाजी महाराजांचा आहे, शाक्त धर्माचा आहे, सत्य धर्माचा आहे, भागवत धर्माचा आहे आणि हिंदू धर्माचा आहे. तो दिसला पाहिजे. या लोकांचा धर्म वेगळा आहे. भारतीय जनता पार्टीचा धर्म हिंदू नाही. हिंदू असता तर यांनी हिंदूंच्या कल्याणाचा विचार केला असता, परंतु हे हिंदूंच्या कल्याणाचा कसलाही विचार करताना दिसत नाहीत. त्यामुळे प्रबोधनकार ठाकरेंनी जे हिंदुत्व सांगितलेलं आहे, या लोकांची दम नाही मित्रांनो. महात्मा फुलेंना नावं ठेवायची दम नाही, ना बाबासाहेबांचं नाव घ्यायची हिंमत यांच्यामध्ये आहे, ना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायची यांच्यामध्ये हिंमत आहे, आणि तुकाराम महाराजांची नाव घ्यायची तर यांची अवकाश सुद्धा नाही. लक्षात ठेवा. आणि त्यामुळे घाबरू नका. या राम तेरी गंगा मैली हो गई, पापियों के पाप धोते धोते. या लोकांचं पाप धुवून गंगा नदी खऱ्या अर्थाने मळून गेलेली आहे, मलिन झालेली आहे. आणि यांचं मळालेलं पाप लोकांना पाजण्याचं काम, अजून पापामध्ये पाप हे करत आहेत. आणि
परत आमचे करोडो हिंदू यांना सत्य सांगायचं सोडून तुकाराम महाराज सत्य सांगण्यास सांगतात, सत्य ट्रुथ. परंतु या लोकांना सत्य नको आहे, असत्याचा बाजार आहे, पाखंडाचा बाजार आहे. आणि आमचं काम आहे धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेच यामा करणे, काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे, हाती घेऊन बाण फिरे. हे काम आम्ही करत आहोत तुकोबारायांच्या आदेशाने. आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु, जय शिवराय, जय भीम.